लोकांना असं वाटतं की सगळे करतात आपणही करून बघू आणि यामुळे वय वाया जातंय. नक्कीच डिप्रेशन तर आलं होतं, कारण सलग 3 पूर्वपरीक्षा फेल होणं. आणि त्यानंतर असं काय मोटिवेशन मिळालं तुम्हाला की तुम्ही पुन्हा जोमाने उभं राहिलात? आणि मुलींचं सांगायचं झालं तर ह्या क्षेत्रात मुलींसाठी एक खूप अवघड क्षेत्र आहे. एक वय वाढत असतं, घरच्यांचे प्रेशर असतो लग्नासाठी किंवा इतर गोष्टीसाठी, बाहेरच्यांचे प्रेशर असतं. आधीचा विषयाला असं म्हणू शकतो की एक फक्त घरच्यांची जबाबदारी होता. आता मला सगळ्यांची जबाबदारी, समाजाची जबाबदारी उचलावी लागणार आहे. 5 फेब्रुवारीला रिझल्ट लागला 2024चा आणि आपला ढाण्या वाघ पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवडून आला. नमस्कार महाराष्ट्र, मी प्रियांका पालकर अभिमानाने स्वागत करते विशाल नारायण वाघ यांचं, जे आहेत पोलीस उपनिरीक्षक. नमस्कार सर. नमस्कार. आजच्या या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप अभिनंदन. तुम्ही महाराष्ट्रात प्रथम आलात हे ऐकून खूप अभिमान सुद्धा वाटला आणि आनंद सुद्धा वाटला. तुमची ओळख सांगाल का? मी विशाल नारायण वाघ, मी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील गिरवे या गावातून आलेलो आहे आणि माझं प्राथमिक शिक्षण छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय गिरवे इथं झालं. माझं पदवीचं शिक्षण कृषी महाविद्यालय कोल्हापूर इथं झालं. घरामध्ये आई वडील आणि आजी आणि बहीण हे आम्ही असं परिवार आहे आमचा. अच्छा. आणि तुम्ही हे स्वप्न कधीपासून बघितलं? अगदी सर्वांप्रमाणेच लहानपणापासून मला पण एक वर्दीची आवड होती आणि खरं सांगायचं झालं तर आमच्या रिलेटिव्समध्ये जे मामा वगैरे हे आर्मी ऑफिसर्स वगैरे असे होते. मी पण आर्मीसाठी ट्राय केलं होतं, पण काही कारणामुळे नंतर ते स्वप्न अधूर राहिलं. मग म्हटलं वर्दी एकतर PSI किंवा DYSP प्रयत्न करायचे. सर, आम्हाला असं कळालंय की तुम्ही कधीच शहरात आला नाहीत गाव सोडून तुमची स्वप्न घेऊन. तर आमच्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल की गावाकडे राहून तुम्ही हे स्वप्न बघितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ते स्वप्न पूर्ण करून दाखवलंय. आम्हाला नक्कीच ऐकायला खूप आवडेल. खरं तर गावाकडं राहून म्हणण्यापेक्षा म्हणजे गाव तसं चांगलंच आहेत. गावाकडं राहिलं तरी जे सोर्सेस अवेलेबल होते किंवा जे मार्गदर्शन भेटलं, जसं की आपण कंबाईन मेंटर ऑफिशियल जे की रेवंत सर याचे ते सर्वेसराव आहेत, त्यांच्या मदतीनं मार्गदर्शनामुळे हे सर्व शक्य झाले. गावाकडे राहिलं असलं तरी मी म्हणेन की ठिकाण तुम्हाला मॅटर करत नाही, कारण ते करण्याची तुमच्यात जिद्द असेल किंवा करण्याची तयारी असेल आणि तुम्ही त्या स्वप्नासाठी पूर्णपणे समर्पित होणार असाल तर नक्कीच ते शक्य होईल असं मला वाटतं. मित्रांनो, आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवून गाव न सोडता तिथे स्वप्न बघणं, स्वप्न पूर्ण करणं, सगळ्या ओळखीच्या लोकांसमोर आपली स्वप्न लोकांना सांगणं आणि प्रूफ करून दाखवणं हे सोपं नाही आहे. हे त्यांनाच माहिती आहे जे गाव सोडून आली आहेत आणि इथे पुण्यासारख्या शहरात, मुंबईसारख्या शहरात कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतायत, जोमाने कष्ट करतायत आणि तरीही पूर्व परीक्षेत म्हणा, मुख्य परीक्षेत म्हणा, त्यांचा निकाल लागत नाही आहे मनासारखा. त्या लोकांना हे खच्चीकरण काय असतं हे माहिती आहे. सर, मला असं कळालं की तुम्ही 3 वेळा जेव्हा परीक्षा दिली तेव्हा पूर्व परीक्षेतच तुम्ही फेल झालात आणि त्यानंतर असं काय मोटिवेशन मिळालं तुम्हाला की तुम्ही पुन्हा जोमाने उभं राहिलात? नक्कीच डिप्रेशन तर आलं होतं, कारण सलग 3 पूर्वपरीक्षा फेल होणं आणि क्रिटिसिझम आपण जे म्हणतो गावाकडे असेल किंवा जे लोकांना आपण फेस करावं लागतं, जे की स्ट्रगलर जे MPSCत आहेत ते सर्वांनाच ह्या फेजमधून जावं लागतं. पण कुठंतरी माहीत होतं, एक विश्वास होता की आपल्याकडून होणार आहे आणि घरच्यांचा पण तसा सपोर्ट होता. आणि दुसरं म्हणजे काही घटना अशा घडल्या की त्यामुळे मी एकदम म्हणजे आयसोलेशनमध्ये गेल्यासारखं झालं. मला जाणवलं की मी एबल आहे, मी करू शकतो आणि मला करावंच लागणार आहे, कारण मला घरच्यांसाठी माझ्यासमोर पण दुसरा ऑप्शन नव्हता आणि घरच्यांसमोर पण दुसरा ऑप्शन नव्हता. त्यामुळं हे करायचंच होतं, एवढं ध्येय मनात ठेवलं होतं आणि त्यातच मग मी उभारी घेतली आणि हे यशाला गवसणी घातली. सर, घरच्यांचं जसं तुम्ही सांगितलं, तुमच्या बोलण्यावरून वाटतं की सपोर्ट भरपूर होता. तर घरच्यांचा सपोर्ट आणि ते कसे तुमच्या पाठीमागे उभे होते? घरच्यांचा सपोर्ट असणं महत्त्वाचं आहे, कारण हे MPSC असं क्षेत्र आहे की लाखो मुलं या क्षेत्रात रोज नवीन उतरत असतात आणि त्याचं सक्सेस रेट हा खूपच कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये घरच्यांचा सपोर्ट असणं फार इम्पॉर्टंट आहे, कारण समाजात आपण वावरत असताना आपण कितीतरी क्रिटिसिझमला फेस करत असतो. कारण असं म्हटलं जातं की अपयशाला किंवा जो स्ट्रगल करतो त्याला कोणी साथीदार नसतं आणि यशाचे सगळे साथीदार असतात किंवा यशाच्या जल्लोषात सगळे सामील असतात. इव्हन त्यात जे क्रिटिसाइज काल करत होते तेच तुमचे प्रशंसक बनत असतात. घरच्यांचं सांगायचं झालं तर घरी शेतीच आहे, मम्मी पप्पा दोघंही शेती आणि सर्व बाकी सांभाळून मला त्यांनी सपोर्ट केला.
तसेच दिदी असेल, दिदीनं ती पण MPSCचं प्रिपरेशन करत होते, तर तिनं पण भरपूर प्रमाणात स्टडी विषय असेल हेल्प केली. घरी इवन कोणतंही काम मला सगळं त्यांनी फायनान्शियल मदत केली. कोणतंही काम करायचं असेल तर ते स्वतःहून म्हणायचे की तू थांब, आम्ही करतो, तू अभ्यासावर लक्ष दे. मग एवढं सांगणं आहे की मला म्हणजे विद्यार्थ्यांच्या पालकांना हे सांगायचं आहे की तुम्ही पण विद्यार्थ्यांना समजून घ्या, त्यांना सपोर्ट करा. कारण या गोष्टी अशा आहेत की यात वेळ लागू शकतो, पण त्याच वेळी घरच्यांचा सपोर्ट असणं हे फार महत्त्वाचं आहे. मस्तच. आणि तुम्ही सांगितलं की तुमची बहीणसुद्धा स्पर्धा परीक्षा देत होते, तर त्यांच्याविषयी काय सांगाल? खरं तर माझं मोटिवेशन म्हणायचं झालं तर मी दिदीलाच म्हणेन पहिल्यांदा. कारण घरातूनच ती पण घरीच अभ्यास करते आणि तिचं आत्ता निरीक्षण अधिकारी पुरवठा विभाग या पदासाठी तिची निवड झालेली आहे. तर तिचं सांगायचं झालं तर तिनं म्हणजे एवढं स्ट्रगल केलेलं आहे. स्ट्रगल तिचं डिग्री झाली, PG झाली, पण आणि मुलींचं सांगायचं झालं तर ह्या क्षेत्रात मुलींसाठी हे खूप अवघड क्षेत्र आहे. एक वय वाढत असतं, घरच्यांचे प्रेशर असतो लग्नासाठी किंवा इतर गोष्टीसाठी, बाहेरच्यांचे प्रेशर असतो. अशा वेळेस तिनं जे हे करून ठेवलं तीच माझ्यासाठीच एक प्रेरणादायी असं एक ठरलेलं होतं. त्यामुळेच घरच्यांबरोबरच मी माझ्या यशाचं समर्पण तिला सुद्धा करतो. अपयशाचे साथी कोणी नसतात, पण ज्या दिवशी आपल्याला यश मिळतं अख्खं गाव म्हणतं अरे मी पाहिलाय त्याचा संघर्ष, मी होतो ते बघायला. तर सर, जसं तुम्ही सांगितलात की तुम्ही गावाकडेच हे सगळी स्वप्न बघितली, मग तुमचे जे मित्र सक्सेसफुल होत होते, त्यांनी त्यांचा बिझनेस, जॉब सेटल सगळे झाले होते, आणि ते जेव्हा तुम्हाला भेटायला यायचे तेव्हा तुम्हाला कसं वाटायचं? ते प्रश्न कुठंतरी नक्कीच एक मनात हे यायचं की सगळ्यांचं होतंय, कोण ना कोण सेटल होतंय. इव्हन माझ्यापेक्षा लहान जी मुलं आहेत वयानं त्यांचं पण होतंय, पण आपण कुठंतरी आपली लाईफ स्टक झाली आहे का, किंवा आपल्याला नशिबात फक्त फेल्युअरच आहे का? पण वाटायचं नाही, एवढा वेळ चाललाय म्हणजे देवानं नक्कीच काहीतरी आपल्यासाठी, देवानं काहीतरी मोठं ठरवून ठेवलेलं आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास होता आणि करत राहिलो की होणार आहे. एक प्रोसेसमध्ये त्या टिकून राहणं महत्त्वाचं आहे. कारण अशा वेळेस मुलं काय होतात की बाहेरचं बघून किंवा कंटाळून, अपयशाला कंटाळून हे फील्ड सोडून देतात किंवा एकदम असे चुकीचं पाऊल उचलू शकतात. तर मला त्यांना एवढंच सांगणं आहे की अशा गोष्टींचा जास्त विचार करायचा नाही. ओव्हरथिंक करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या, अभ्यासावर लक्ष द्या. कारण कधी ना कधीतरी यश आपल्या पदरात पडत असतं. प्रत्येक गोष्टीचा निश्चित टाईम असतो, त्या टायमिंगला ती गोष्ट मिळणारच असते. फक्त तोपर्यंत ठेवायचा असतो. आपल्याला पेशन्स ठेवणं इम्पॉर्टंट असतं. वा, म्हणजे ते म्हणतात ना की तारे चमकण्यासाठी अंधार व्हावा लागतो, तसंच स्ट्रगल केल्यानंतर सक्सेस हे निश्चित येणारच आहे. फक्त तुम्हाला तुमच्यावरती विश्वास ठेवायचा असतो. मग लोक काहीही म्हणू दे, स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता, हे सरांनी आज आपल्याला सांगितलेलं आहे. सर, पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला अपयश आलं तेव्हा असं वाटतं दुसऱ्यांदा प्रयत्न करू, दुसऱ्यांदा असं वाटतं तिसऱ्यांदा प्रयत्न करू, पण जे तिसऱ्यांदा झाल्यानंतरचं जे आहे त्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेत पास झालात, त्यानंतर तुम्ही ग्राउंड सुद्धा पास केलं, आणि हे सगळं लगेच पास केलं. मग हे काय, याच्याविषयी काय सांगाल? नक्कीच. जेव्हा 3 सलग पूर्वपरीक्षा जेव्हा फेल झालो आणि नंतर असं वाटलं की आता काय होणार नाही, पण एवढं की ऑप्शन पण नव्हता, दुसरा प्लॅन बी नव्हता. शेतीच करावी लागली असती आणि आपल्याला ह्यातनं सुटका नाही एवढं माहीत होतं. आणि आईवडिलांनी एवढ्या अपेक्षा होत्या माझ्याकडून, त्या कुठंतरी मला त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. म्हणून परत नंतर जोमाने अभ्यास केला. पूर्वपरीक्षा पास झाल्यावर जरा आत्मविश्वास आला की आता चांगल्या मार्काने पूर्वपरीक्षा पास झालो होतो. त्यामुळं की मेन्सला पण आता ही चांगली संधी आहे. 3 पूर्वपरीक्षेनंतर आपल्याला एक संधी भेटलेली आहे. नक्कीच आता आपण काही ना काहीतरी होऊन दाखवायचं. मग मुख्य परीक्षा पास झालो, ग्राउंड केलं. ग्राउंड पण फलटणमध्येच योद्धा अकॅडमी म्हणून एक पोलीस भरती अकॅडमी आहे, तिथं पण त्या सरांचं चांगलं मार्गदर्शन भेटलं. तिथं ग्राउंडची प्रॅक्टिस केली, नंतर ग्राउंड दिलं आणि परवा इंटरव्ह्यू होऊन मग माझा रिझल्ट लागला आणि पास झालो. वा, मस्तच. परवा जेव्हा सर तुमच्या हातात PDF आली तेव्हा तुम्ही कुठे होतात आणि तो क्षण कसा होता? म्हणजे मला माहिती नाही आता काय होणार, पण मी झालोय इथपर्यंतचा तो. परवा जेव्हा संध्याकाळी 6:15 निकाल लागला, मी मित्राबरोबर जिममध्येच होतो आणि वाटत होतं आज निकाल येईल, पण आणि अपेक्षा होती रँक येईल, पण फर्स्ट रँक येईल असं वाटत नव्हतं. मग जिममधून आम्ही आवरला आणि PDF पाहिली आणि तेव्हा थोड्या वेळासाठी असं स्तब्ध झालो की पहिलंच नाव आपलं, आणि लगेच कॉल यायला सुरुवात झाली. मला समजत नव्हतं काय, हात असे जरा थरथरत होते, बोलावं काय सुचत नव्हतं. मग पप्पांना कॉल केला आणि सांगितलं की पहिला क्रमांक आला तर राज्यात. त्यांना वाटलं की
कॅटेगरीमधून वगैरे काय त्यांना समजलंच नाही काय झालं. ते म्हणले फक्त पास झाला का PS. त्यांना म्हटलं राज्यातून पहिला क्रमांक आला. त्यांनाही काय बोलावं ते एकदम 2-3 मिनिटं सायलन्स असा होता मोबाईलवर. त्यांनाही समजलं नाही काय बोलावं. नंतर अचानक फोन यायला लागले वगैरे आणि एकदम असं आपण म्हणू शकतो की स्वप्नवत जी मुवमेंट असते तो क्षण असतो त्याप्रमाणेच तो क्षण होता. म्हणजे प्रत्येक बापासाठी हा किती अभिमानाचा क्षण आहे की माझा मुलगा स्ट्रगल करतो इथपासून, माझा मुलगा आता पोलीस उपनिरीक्षक आहे. मित्रांनो, तुम्हीही करू शकता. जर सर करू शकतात तर प्रत्येक ती व्यक्ती करू शकते जिचा स्वतःवरती विश्वास आहे आणि जी व्यक्ती स्वतःवरती काम करते. खूपच छान वाटतं सर हे सगळं ऐकून. ताईचा काय अनुभव आहे म्हणजे या बाबतीत? नक्कीच घरात सगळ्यांनाच आनंद झाला आणि त्यापेक्षा आई वडिलांपेक्षा मी म्हणेन की ताईला पण जास्त आनंद झाला. कारण तिनं जे स्ट्रगल केलं होतं, एक वेळ असं आलं की तिला वाटत होतं की माझं हो, तिचं राहिलं तरी माझं हो, कारण घरात मुलगाच असं म्हटलं जातं आणि घरात पण एवढा सपोर्ट होता. तिला वाटलं की म्हणजे ह्याच्या आधी माझं STI म्हणून पण सिलेक्शन झालं होतं. तर PSI होणं एक म्हणजे अभिमानाची बाब, कारण आपल्याला माहिती आहे की फौजदार म्हणजे गावाकडं किती त्याला रिस्पेक्टफुल मानलं जातं किंवा इतर ठिकाणी सुद्धा. तर खरंच आनंदाचा क्षण होता आणि तिनं पण सर्वांना म्हणजे पप्पांनंतर तिला कळलं, मग तिनं सर्वांना सांगून वगैरे सेलिब्रेशनची तयारी केली. नक्कीच अख्ख्या फॅमिलीसाठी खूपच आनंदाचा क्षण होता. सर, आम्हाला आता काही नवीन लोक आहेत ज्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे काही माहिती नाही आहे किंवा मग कसं यायचं या क्षेत्रात. आणि हल्ली काय होतं आहे, लोकांना असं वाटतं की सगळे करतात आपणही करून बघू आणि यामुळे वय वाया जातंय आणि मग नंतर स्विच करतात. 30शीत आल्यानंतर सगळं स्विच करतात आणि दुसरा पर्याय निवडतात. तर ज्यांना खरंच या क्षेत्रात यायचं आहे आणि काहीतरी मोठी मोठी स्वप्न आहेत, त्यांच्यासाठी बेसिकपासून त्यांनी कसं सुरुवात केलं पाहिजे? नक्कीच पहिलं तर तुमची प्रायोरिटी डिसाईड केली पाहिजे की कोणते एक्झाम तुमचं गोल आहे किंवा तुमची फायनान्शियल घरची कंडिशन कशी, घरची किती वर्षापर्यंत तुम्हाला सपोर्ट करू शकतात किंवा तुमची ॲबिलिटी काय आहे ही ओळखली पाहिजे. आणि नंतर तुम्ही त्या एक्झामचं प्रिपरेशन सुरू करण्याआधी त्या एक्झामचा सिलेबस असेल, त्याचं रिक्वायरमेंट काय आहे ती जाणून घेतली पाहिजे. क्लासेसचं वगैरे ते नंतर आलं, पण तुम्ही ते आणि मेन म्हणजे ठिकाण. तुम्हाला मगाशी सांगितलं की ठिकाण तुम्हाला प्लेस मॅटर करत नाही की तुम्ही स्टडी कुठे करताय, गावाकडे करत असाल किंवा शहराकडे करत असाल. तुमच्या ती मनात तेवढी ती जिद्द पाहिजे की माझ्याकडून हे होणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे स्वतःमध्ये आत्मविश्वास पाहिजे तेवढा, कारण स्वतःमध्ये आत्मविश्वास असेल तरच हे होणार आहे. कारण हे असं क्षेत्र आहे की ह्यात पहिल्याच प्रयत्नात प्री किंवा पूर्वपरीक्षा किंवा मेन्स किंवा पद मिळवणं हे एक अशक्यप्राय गोष्ट अशी म्हटली जाते. कारण MPSC म्हणजे 2-2, 3-3 वर्ष, 4-4 वर्ष, 5-5, इव्हन 10-10 वर्ष सुद्धा प्रिपरेशन करणारी मुलं आपल्याला दिसून येतात. तर मला त्या मुलांना असं सांगायचंय की एक प्लॅन B पण तुमच्याकडे असावा, कारण प्रत्येकाचीच फायनान्शियल कंडिशन, आर्थिक स्थिती आहे तशी नसते. तर ठराविक वर्ष आपल्याकडं आहेत, 4 वर्षात आपल्याला प्रिपरेशन करायचे, 5 वर्षात, तेवढं लक्षात ठेवून करावं की जेणेकरून तुम्हाला तुमची ती इंटेन्सिटी वाढवता येईल. आणि प्लॅन B का असावा, कारण एक सेफ साईड म्हणून तुमच्याकडे ते एक हे राहतं. तेवढंच की फक्त टार्गेटेड स्टडी करायचा आणि प्लॅन B किंवा आपण म्हणतो ते सगळ्या कंडिशनचा विचार करून तुम्ही स्टडी केला पाहिजे. जसं सर असं म्हणतात की आपण जेव्हा फेल होतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण कोणत्या गोष्टीमुळे फेल झालो किंवा आपल्या अशा कोणत्या चुका झाल्या ज्यामुळे आपण फेल झालो. तर तुम्ही जेव्हा 3 वेळा म्हणजे फेल झालात तेव्हा अशी कोणती गोष्ट होती ज्यामुळे तुम्ही फेल झाला? नक्कीच भरपूर चुका होत्या. म्हणजे एकतर गावाकडे असल्यामुळं असं ऑफलाईन मार्गदर्शन जे पुणे किंवा असं डायरेक्टली मार्गदर्शन भेटतं ते भेटण्याचे चान्सेस खूप कमी होते. आणि कोइन्सिडेंटली रेवून सर जे आपले कंबाईन मेंटर ऑफिशियल या चॅनलचे जे हे त्यांच्याशी माझी ओळख झाली. त्यांच्या थ्रू मग मी काही चुका माझ्या होत्या त्या सुधारत गेलो, त्यात इम्प्रूव्हमेंट करत गेलो. नंतर मग मी टेस्ट सिरीज असतील किंवा जे PYQ ॲनालिसिस म्हणतो आपण ते असेल किंवा टाईम मॅनेजमेंट पेपर्स असेल, ते सर्व मी त्याचा अभ्यास केला, त्यावर वर्क केलं आणि त्या हळूहळू चुका सुधारत गेलो, स्कोर वाढत गेला. मग एक आत्मविश्वास येत गेला की आपलं आता होऊ शकतं. तुम्ही किती तास अभ्यास करायचे? तास म्हटलं तर 8-10 तास करायचो. आणि मी यंगस्टर्सला किंवा स्ट्रगल जे आत्ता करतायत तर त्यांना पण हे सांगणं आहे की जास्त तास अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही कसे क्वालिटी आवर्स स्टडी करतात ते महत्त्वाचं आहे. 12-12 तास, 13 तास करणं ह्युमनली पण पॉसिबल नाही, कारण हे
कन्सिस्टन्सी यात मॅटर करते, ना की डिसिप्लिन मॅटर करते, ना की तुमचे किती इंटेलिजन्स आहे ते पण आहे, पण कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. हे असं क्षेत्र आहे ह्यात वर्षानुवर्ष दिली पण तुम्ही स्वतःला प्रामाणिक नसाल, किती अभ्यास करताय त्याला मग ते राहत नाही. जर स्वतःला प्रामाणिक असाल तुम्ही 3 तास करा, 4 तास करा, पण ते फुल डेडिकेशनने करा. 12 तास केला म्हणजेच होईल असं नाही सांगितलं जात. मी 8 ते 10 तास करायचो, पण रेग्युलर करत होतो. म्हणजे एकही दिवस सुट्टी नाही. सण वगैरे असतील, घरातील प्रोग्राम असतील, लग्न कोणाचे असतील, कधीच कुठे नाही. आणि घरच्यांचा पण सपोर्ट होता या गोष्टीला. त्यांनी पण कधी फोर्स केलं नाही, काम कर, कुठे बाहेर आमच्याबरोबर चल, फिरणे नाही. रिलेटिव्ह सुद्धा आमच्या घरी 2-3 वर्ष बंद केले होते, कारण तेवढं त्याग करणं, सॅक्रिफाईस करणं इम्पॉर्टंट आहे. त्याशिवाय हा दिवस दिसला नसता असं वाटतं. मस्त. सर, काही विद्यार्थ्यांना असं होतं की एखादा विषय फार अवघड जातो, मग अशा वेळी तो विषय स्किप करून दुसऱ्या विषयाचा जास्त अभ्यास करणं हे कितपत योग्य आहे, किंवा असं करावं का? आत्ताचं जर कॉम्पिटिशन बघता 3 ते 4 लाख विद्यार्थी या प्रिपरेशन करतात किंवा फॉर्म भरले जातात तेवढे, आणि वॅकन्सी 200, 300, 400 अशी असते. म्हणजे सक्सेस रेट किंवा पर सीट किती स्टुडंट्स येतात त्याचं आपण हे केलं पाहिजे, अनालिसिस केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे कट ऑफ बघता, कॉम्पिटिशन वाढल्यामुळे कट ऑफ जो की 2-3 वर्ष आधी 40-42 असा होता, तो आता 60 क्रॉस करून गेलाय. 100 मार्काच्या पेपरमध्ये तुम्ही कोणताही सब्जेक्ट जर स्किप केला तर तुम्ही ऑलरेडी कट ऑफच्या बाहेर होताय. त्यामुळे स्किप करणं हा ऑप्शन वाटत नाही. आणि स्किप करणं म्हणजे त्या विषयाला घाबरणं किंवा त्या एखाद्या ती भीती घालवण्यासाठी तिथून पळ काढणं असं होते. आणि तो विषय तुम्हाला नंतर मेन्सला फेस करायचाच आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी कधीतरी ते फेस करावंच लागणार आहे. त्या स्किप करण्यापेक्षा तुम्ही त्याच्यावर काम केलं पाहिजे, त्याच्या वेगवेगळे सोर्सेस मधून किंवा सोल्युशन्स काढले पाहिजेत आणि तो विषय स्ट्रॉंग केला पाहिजे असं वाटतं. सर, असा कोणता विषय जो विषय तुम्हाला अवघड जात होता आणि त्याच्यावर तुम्ही स्टडी करून त्याला सोपं करून घेतलं? नक्कीच इकॉनॉमिक्स म्हटलं जातं. तो मला म्हणजे मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मला म्हणजे वाचूच वाटत नव्हता. तो मी स्किप करायच्या ह्याच्यातच होतो, पण नंतर म्हटलं की नाही, हे आपल्याला फसवल्यासारखं आहे स्वतःला आणि करावं लागणारच आहे. कारण सगळेजण मार्क्स घेतात, प्रत्येकाचं कोणाचा वीक पॉईंट असतात कोणते सब्जेक्ट, पण त्यावर मी काम केलं. टेस्ट सिरीज असतील किंवा ऑनलाईन क्लासेस, कोणते यूट्यूबवरचे फ्री लेक्चर्स असतील, त्याच्या माध्यमातून तसंच रेवण सरांनी पण मदत केली. आणि इकॉनॉमिक्समध्ये मग चांगला स्कोर यायला लागल्यावर एक कॉन्फिडन्स आला की हा आता आपल्याला यात पण चांगले मार्क येऊ शकतात. आधीचा विशाल आणि आत्ताचा विशाल, म्हणजे आधी तो स्ट्रगल करणारा विशाल आणि आता PSI विशाल, ही जबाबदारी आणि हे स्वप्न, हे सगळं कसं वाटतंय तुम्हाला? नक्कीच आधीचा विशाल आणि आत्ताचा विशाल यामध्ये खूपच फरक आहे. कारण असं पण वाटतंय स्वप्न तर पूर्ण झालंय, पण कुठेतरी एक जबाबदारी एक आल्यासारखं वाटतं. एक समाजासाठी आपण काहीतरी करावं लागणार आहे किंवा आपल्याला करणं कर्तव्य आहे आपलं ते, की घरच्यांचं पण सपोर्ट भेटला यामध्ये. पण आधीचा विषयाला असं म्हणू शकतो की एक फक्त घरच्यांची जबाबदारी होता. आता मला सगळ्यांची जबाबदारी, समाजाची जबाबदारी उचलावी लागणार आहे, त्यांच्यासाठी काम करावं लागणार आहे, घरच्यांना पाहावं लागणार आहे. म्हणजे आनंद तर होते, पण एक रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे याचं पण जरा हे वाटते. पण ते हळूहळू कामामधून मी शिकून घेईन. 2.5 लाख विद्यार्थ्यांमधून महाराष्ट्रात प्रथम येणं हे सोपं नाहीये, हे सरांच्या प्रवासातून कळतंय आपल्याला. आणि सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की हे जे मुलं आहेत, जे परीक्षा देतात, मग ते फेल झाल्यानंतर पुन्हा आपल्या गावी निघून जातात आणि डिप्रेशनमध्ये जातात, तर त्यांनी डिप्रेशनमध्ये न जाण्यासाठी, किंवा तुम्ही असं काय सांगाल की आता वयही निघून गेलंय, आता एक्झाम नाही देऊ शकत, मग अशा लोकांनी मूव्ह ऑन कसं व्हायचं? एक समजून घेतलं पाहिजे की MPSC ही लाईफ नाही आहे, की भरपूर क्षेत्र आहेत अशी की ज्यात तुम्ही करिअर करू शकताय. किंवा मी मगाशी म्हटलं म्हणजे एक प्लॅन बी असला पाहिजे आणि ठराविक पिरियडपर्यंत आपण MPSCचं प्रिपरेशन करणार आहे हे ठरवलं पाहिजे. नंतर नाही झालं तर पुढं काय करायचं हे पण ठरवलं पाहिजे. एक बॅकअप प्लॅन असला पाहिजे. MPSC लाईफ नाही म्हणण्याचं कारण हे एक तुम्हाला फक्त इकॉनॉमिकली स्टॅबिलिटी देते. दुसरं म्हणजे एक पद, म्हणजे तुम्हाला एक समाजात मानाचं स्थान देते. पण आपण आता बघितलं IT क्षेत्र आहे, जॉब, प्रायव्हेट जॉब्स आहेत, करिअरच्या इतर पण संधी, तिकडं पण तरुणांनी लक्ष देणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही उत्तम शेती पण करू शकता. असं नाही की शेती म्हणजे कमीपणाचं, किंवा बिझनेस असेल. जर तुम्हाला एक इकॉनॉमिकल स्टेबिलिटी म्हणून पाहिजे असेल तर तुम्ही ठराविक काळानंतर तुम्ही स्विच पण करू शकताय. पण एक प्लॅन बी असणं कुठंतरी गरजेचं आहे. गावाकडे गेलेल्या तरुणांनी निराश न होता त्यांनी स्वतःचा मार्ग लवकर निवडला पाहिजे आणि दुसऱ्या क्षेत्राकडे वळून त्यामध्ये पण प्रगती करण्याचा. आणि एक म्हटलं जातं की MPSC मधून फेल्युअर झालेला व्यक्ती किंवा स्टुडंट हा माणूस म्हणून कधीच फेल होत नाही.
कारण त्याला ते समाजात कसं हे चाललेलं आहे किंवा जग कसं चाललेलं आहे, इवन सगळे लूपहोल्स किंवा सगळे शासन कसं चालतंय, लॉज, हे सगळे त्याला माहीत झालेले असतात आणि एक माणूस म्हणून त्याचे त्याला कर्तव्य हक्क माहीत झालेले असतात. त्यामुळे तो एक व्यक्ती म्हणून तर चांगला सक्षम बनलेला असतो. त्यामुळे आणि एवढे फेल्युअर्स किंवा एवढे प्रयत्न केल्यानंतर एक पेशन्स नावाची गोष्ट त्यांच्याकडे आलेली असते किंवा ती अपयश पचवण्याची त्यांच्यामध्ये ती धमक निर्माण झालेली असते. त्यामुळे शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद मी म्हणेन ह्या मुलांमध्ये असते. तर दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात गेले तर त्यांच्यासारखा आपण म्हणू शकतो की स्ट्रगल कुणी केलेलं नाही, त्यामुळे दुसऱ्या क्षेत्रात हे ते चांगलं काम करू शकतात असं मला वाटतंय. सर, तुम्ही आम्हाला ग्राउंड विषयी काय सांगाल की मुलं पूर्व परीक्षेत पास होतात, मुख्य परीक्षेत पास होतात, पण मग ग्राउंडमध्ये आल्यावरती ते फेल होतात का? तर वर्कआउट करणं राहून जातं अभ्यासाच्या नादात. तर अशा वेळी काय करावं? मला वाटतं की फक्त PSI किंवा ग्राउंड करणाऱ्या मुलांसाठीच नाही तर MPSC करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सांगणं आहे की आपल्या हेल्थकडे पण लक्ष दिलं पाहिजे. कारण काही मुलं आपण बघतो की 10-10, 12-12 तास अभ्यास करतात, स्वतःच्या हेल्थकडे, आरोग्याकडे अजिबात लक्ष नसतं आणि ते त्यांना लॉंग टर्मला नंतर त्रासदायक ठरू शकतं. नियमित तुम्ही व्यायाम केला पाहिजे, रनिंग केली पाहिजे. आता ग्राउंडचं सांगायचं झालं तर ग्राउंड हे डिफिकल्ट आहेच. आत्ता 60%ला क्वालिफाईंग होतं ते त्यांनी 70%ला क्वालिफाईंग होतं ते त्यांनी 60% केलेलं आहे. तरी पण विद्यार्थ्यांचं प्रमाण पास होण्याचं फार कमी आहे. अपेअर तिथं ग्राउंडला होण्याचं प्रमाण फारच कमी आहे. विद्यार्थ्यांना सांगणं आहे की शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता किंवा बौद्धिक क्षमतेबरोबर तुमची शारीरिक क्षमता पण एक महत्त्वाची असली पाहिजे. कारण एक PSI म्हणून तुमच्याकडे जेव्हा समाज बघत असतो त्यावर एक सक्षम किंवा एक म्हणलं पाहिजे की बघता क्षणी त्याची छाप पडली पाहिजे असा व्यक्ती बघणं अपेक्षित असतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या बौद्धिक क्षमतेबरोबर शारीरिक क्षमतेवर काम करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण ग्राउंडवर असतो किंवा एक्झाममध्ये असतो आणि तिथे इतर विद्यार्थी असतात, म्हणजे आता 2.5 लाख लोकांमध्ये आपण तिथे गेल्यानंतर तो एक सेल्फ डाऊट असतो की सगळ्यांकडे बघून सगळ्यांचा संघर्ष, त्यात आपण कुठेतरी मध्ये लुडबुड आपली. तर तुमचा तो एखादा असा प्रसंग सांगाल का की तिथे असताना बघून असं वाटतं की आपलं कसं होणार? नक्कीच, कारण मी आता गावाकडे राहिलेलो विद्यार्थी आणि एक म्हणजे गावाकडच्या मुलांच्या मनात शहराविषयी जे असतं किंवा भीती म्हटलं जातं जे पब्लिकमध्ये गेल्यावर किंवा शहरात गेल्यावर, पुणेसारख्या ठिकाणी गेल्यावर, माझ्या मनात तशी थोड्या प्रमाणात होतीच. कारण जेव्हा ग्राउंडला गेलो मुंबईला किंवा दुसऱ्या ठिकाणी बाहेर गेलो तेव्हा मनात एक होतं इथं तर एवढी मोठी अशी माणसं दिसत आहेत किंवा एवढं पब्लिक जास्त आहे किंवा एवढे स्टुडंट्स आहेत, आपलं कसं होणार. आणि माझ्यापेक्षा जास्त वयाचे पण मुलं आहेत किंवा होते. त्याच्यामुळे असं वाटतं की एवढे वर्ष यांचं चाललंय तर माझे कुठं, मी कुठं, हे काय त्यांच्यासमोर. पण एक मनात हे होतं की आत्मविश्वास होता की एवढं मी इथपर्यंत आलोय म्हणजे नक्कीच माझ्यापर्यंत मध्ये काहीतरी ॲबिलिटी आहे म्हणून मी इथपर्यंत आलेलो आहे. आणि म्हणूनच ग्राउंडला पण चांगले मार्क आले. ग्राउंडला 84.5 एवढे मार्क्स आले आणि मी क्वालिफाय झालो. नंतर मग इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन सुरू केलं. सर, आम्हाला इंटरव्ह्यूचा जो किस्सा आहे तो ऐकायला आवडेल. कसा होता तुमचा तिथे गेल्यापासून, तिथले प्रश्न आणि तो एक्सपिरियन्स? नक्कीच, मी इंटरव्ह्यू जेव्हा होता तेव्हा फर्स्ट इंटरव्ह्यू होता आणि एक नर्वसनेस म्हणजे फार नर्वसनेस होती. कारण पहिला इंटरव्ह्यू तो पण मेंबर आणि IPS अशा पदावरच्या लोकांसमोर देणं खूपच म्हणजे असं टेन्शनचं वातावरण होतं. आणि आम्ही तिथे गेलो, आम्हाला बोलवलं वरती हॉलमध्ये. गेल्यावरती मग त्यांनी क्वेश्चन विचारायला सुरुवात केली आणि ते मेंबर एकदम असे चिल्लमध्ये होते म्हणजे. आणि ते म्हणजे त्यांचं कामच आहे की पुढच्याला नर्वस करणं. आणि एकदम असं भीतीचं वातावरण पाहिलं पण कुठंतरी स्वतःला सावरलं आणि म्हटलं तुझसे होगा, असं म्हणजे मनाला स्वतः ऑल इज वेल असं म्हणत होतो. आणि 7-8 मिनिटं इंटरव्ह्यू झाला. काही क्वेश्चन अनएक्सपेक्टेड असे क्वेश्चन पण विचारले गेले पण त्याला रेडीच होतो. कारण प्रिपरेशन आता CMO म्हणजे कंबाईन मेंटर ऑफिशियल, इथे पण मॉक इंटरव्ह्यू मी दिले होते. सरांनी प्रिपरेशन तसं करून घेतलं होतं की कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तर त्याला टॅकल कसा करायचा हे समजलं होतं. आणि मेन म्हणजे इंटरव्ह्यूचं फायदा असा झाला की मला जॉब नंतर मला जे काम करायचं आहे, पब्लिकला फेस करायचं असेल किंवा कम्युनिकेशन असेल, हे ते त्यातच इन्क्लूड आहे. त्यामुळे हे मला स्किल डेव्हलप करायला CMOची पण फार मदत झाली. आणि इंटरव्ह्यू पण चांगला गेला आणि नंतर रिझल्ट लागल्यावर सेलिब्रेशन सुरू झालं. सर, इंटरव्ह्यूच्या वेळी म्हणजे तुम्ही म्हणालात की ते काय प्रश्न होता, असा एखादा प्रश्न सांगू शकाल का? प्रश्न म्हणजे त्यांनी विचारलं, IPS सर होते, त्यांनी विचारले की पोलीस स्टेशनला कधी भेट दिली आहे का. मी हो म्हटलं. माझ्या मित्राचा मोबाईल चोरीला गेलता
तेव्हा दिली आहे. आणि मग ते म्हटले चोरीला गेला होता का हरवला होता. तर मी म्हटलं की चोरीला गेला होता. मग त्यांनी विचारलं की मग त्यांनी केस फाईल केली का, कंप्लेंट लिहून घेतली का. म्हटलं हो. परत मिळाला का. मग मी म्हटलं नाही. मी म्हटलं महागडा नव्हता एवढा म्हणून आम्हीच नंतर गेलो नाही. ते म्हटले महागडाचा विषय नाही आहे, तपास करणं महत्त्वाचं आहे. हो म्हटलं मी. आणि विचारलं की केस क्लोज केली का त्यांनी. म्हटली हो. मी म्हटलं हो. आणि त्यांनी मग विचारलं की तुम्ही पण असंच PSI झाल्यावर केस क्लोज करणार का. म्हणजे एकदम काउंटर क्वेश्चन होता जो की एकदम घाबरवणारा होता. पण मी म्हटलं नाही, जर मी तिथे असतो तर मी पण चांगल्या प्रकारे तपास केला असता. अशा प्रकारचे असे क्वेश्चन असतात जे काउंटर करणारे असतात. सर, सेल्फ नोट्स काढणं किती महत्त्वाचं आहे? नक्की सेल्फ नोट्स काढणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही स्टडी करत असताना जेव्हा स्टार्टिंगला प्रिपरेशन करता तेव्हा तुम्ही रेफरन्स बुक यूज करू शकता किंवा केलेच पाहिजेत. पण जेव्हा एक्झामचा पीक पिरियड येतो किंवा एकदम 10-15 दिवसावर एक्झाम असते तेव्हा ते रेफरन्स बुक 200, 300 पानास तुम्ही वाचू शकत नाही. ते इव्हन ते कव्हर पण होत नाही. तर सेल्फ नोट्सने एक लिखाणाची एक सवय पण लागते. आणि दुसरं म्हणायचं झालं तर ते इझिएस्ट रिव्हिजनची टेक्निक आहे की ज्या थ्रू आपण फास्ट रिव्हिजन करू शकतो आणि एक्झाममध्ये चांगले मार्क्स अपेअर करू शकतो. अच्छा. असं म्हणतात की आत्ताच्या सध्याच्या काळात जे पॅरेंट्स आहेत ती मुलांची स्वप्न कुठेतरी समजून घेत नाही, कारण त्यांचं बॅकग्राऊंड तसं नसतं किंवा शिक्षण तसं नसतं. त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटतं की मी जे फेलियर बघितलं ते माझ्या मुलांनी नाही बघितलं पाहिजे. आणि म्हणून सुरुवातीच्या काळात पॅरेंट्स आपल्या मुलांना सपोर्ट करत नाही आणि मुलं चुकीचा निर्णय घेतात. तो निर्णय असा, आपलं गाव सोडून यायचं, फिर मैं हिरो बनूंगा तभी घर जाऊंगा, मी सक्सेसफुल झाल्यावर घरी निघून जाईल. आणि इथे कुठेतरी ना आपलं पालकांसोबतचं जे नातं असतं ते तुटत जातं. मग आपली स्वप्न आपल्या पालकांना कशी पटवून द्यायची? नक्कीच मुलांनी आपली स्वप्न हे एक अपेक्षा असते पालकांची पण की मुलांनी आपली स्वप्न किंवा त्यांची स्वप्न असतील ती पूर्ण करावी. आणि कधी कधी घरातून पण दबाव आणला जातो. काही म्हणजे आपण बघितलं असेल की प्रत्येकाचं आवड वेगळी असते, प्रत्येकाला एक वेगळं प्रोफेशन निवडायचं असतं, पण घरातून किंवा समाजातून दबावामुळे ते करू शकत नाहीत. तर मुलांनी असं समजून सांगितलं पाहिजे की आत्ता कोणतंही क्षेत्र कमी नाही आहे. म्हणजे इवन फक्त गव्हर्नमेंट सर्व्हिसेस नाही तर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जरी गेलात तरी सर्व क्षेत्रात तुम्हाला करिअर करण्याच्या संधी आहेत. त्यात तुम्ही सक्सेस होऊ शकता. बिझनेस असेल, शेती असेल, स्पोर्ट्स असतील, त्यामध्ये पण तुम्ही करिअर करू शकताय. आणि पालकांना पण हे समजून घेतलं पाहिजे त्यांनी की स्वप्नांपेक्षा मुलाचं काय म्हणणं आहे की आपल्या स्वप्नांपेक्षा त्याची पण काही स्वप्न आहेत किंवा त्याने ते पूर्ण करण्यासाठी आपण त्याला मदत केली पाहिजे. त्यांना आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मुलांनी पण पालकांच्या किंवा स्वतःच्या स्वप्नांचं भान ठेवून त्यासाठी तेवढं त्यांनी कष्ट घेतलं पाहिजे आणि आपल्या आईवडिलांचं नाव मोठं होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एक मित्र म्हणून तुम्ही सारखं रेवान सरांचं नाव घेताय, तर त्यांच्याविषयी काय सांगाल आम्हाला? नक्कीच. एक कंबाईन मेंटर ऑफिशियल CMO आणि त्याचे सर्व आमचे रेवण सर एक मित्र, शिक्षक म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हटलं तसं एक मित्र म्हणून खरंच खूप मदत झाली. प्रत्येक ज्या लहान लहान गोष्टी आहेत ज्या माझ्याकडून ज्या एक्झाममध्ये जे मिस्टेक व्हायच्या किंवा ज्या त्रुटी होत्या त्यांनी शोधून त्या कशा ओव्हरटेक करायच्या का ओव्हरकम करायच्या त्यासाठी त्यांनी मदत केली. आणि मेन म्हणजे मी माझ्या ह्या यशाचं श्रेय घरच्यांबरोबरच रेवण सरांना पण देऊ इच्छितो. कारण ते खरं एक वाटाड्या जो असतो, जो मार्ग दाखवणारा, तो आपल्या आयुष्यात एक नेहमी महत्त्वाच्या वेळी येत असतो. आणि मला वाटतं की माझ्या वेळेस पण एक वाटाड्या म्हणून रेवण सरांनी काम केलेलं आहे आणि मला यशापर्यंत पोहोचण्यास मदत केली. एकतर हा प्रवास फार मोठा आहे आणि या प्रवासात सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे तो म्हणजे आपला गुरु. आपण काय करतो, गुरु चुकीचा निवडतो आणि मग आपला रस्ताच भरकटतो. मग सुरुवातीला गुरु कसा निवडावा? खरंच, कारण आत्ताचं युग बघता एक शिक्षणाचा एक बाजार मांडून ठेवलेला आहे असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. कारण आपण बघतो लाखो मुलं तयारी करत असतात. इवन पोलीस भरती असेल, MPSC असेल, UPSC असेल, पण कुठंतरी एक बिझनेस झालेला आहे असं मला वाटतं की फक्त पैसा कमवण्याचा मार्ग म्हणजे क्लासवाले असतील किंवा अजून दुसरे कोणी असेल तर विद्यार्थ्यांना पण हे समजलं पाहिजे की स्वतःचं हे करिअर करायचं आहे आपल्याला, तर आपण गुरुकडून काय अपेक्षा ठेवू शकतो किंवा त्याची आपल्याबद्दल तळमळ काय, तो स्वतःहून आपल्याला तेवढं टाइम देतोय कारण आपण त्याला रिस्पॉन्सिबल तेवढं आहे का. ते एक
गुरु आणि विद्यार्थ्याचं नातं म्हणण्यापेक्षा एक आदरयुक्त भीती असणं महत्वाचं आहे. आणि मित्राप्रमाणे जर गुरु असेल ते कुठंतरी एक मनात येतं की हाच व्यक्ती असा आहे की आपले जे नाव आहे ती स्ट्रगलची आपली ती तीरावरती नेऊन पोचवू शकतो. आणि रेवंत सरांनी खरंच खूप एवढी मदत झाली त्यांची की एक आयुष्याला मार्ग दाखवणारा म्हणून त्यांना म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. मित्रांनो, हा पॉडकास्ट इतका सुंदर सुरू आहे आणि तुम्ही इथपर्यंत आला आहात तर आमच्या या पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर, आता एक शेवटच्या प्रश्नाकडे वळू आपण. डिसिप्लिन महत्वाचं आहे की मोटिवेशन? डिसिप्लिन. का? कारण मोटिवेशन ही अशी गोष्ट आहे की एक वीक येऊ शकते, एक आठवडाभर आपण कोणता मूवी आला किंवा आता सचिननं समजा किंवा विराट कोहलीनं काही शतक केलं तर आपण मोटिवेटेड होतो. आणि ती मुलं ज्याला क्रिकेटची आवड आहे तर ती तसं स्वतःला त्यांच्यामध्ये पाहू शकतात. पण ती कन्सिस्टन्सी ठेवणं, तेवढं स्ट्रगल करणं खरंच म्हणजे शक्य आहे का? तर ते फक्त डिसिप्लिन आपण करू शकतो. मोटिवेशन येत राहतं, जात राहतं, पण डिसिप्लिनच आपल्याला ते कन्सिस्टन्सी किंवा तो फ्लो मेंटेन करायला मदत करतं. म्हणून डिसिप्लिन एकदम महत्त्वाचं आहे. वा, मस्तच. आता आपण रॅपिड फायर खेळूयात. सर, माझा पहिला प्रश्न, PSI होताना किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देताना अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यावरती खूप प्रेम करावं? PSI होताना फक्त वर्दीवरच प्रेम करा. बर. आणि अशी कोणती गोष्ट आहे जी करू नये? वर्दी सोडून कोणत्या दुसऱ्या गोष्टीवर प्रेम करू नका. मस्तच. सर, ग्राउंड की जिम? जिम. मित्र की गप्पा? गप्पा. गप्पा का? कारण मित्र असल्यावरच आपण गप्पा मारतो ना. स्मार्ट आन्सर. तर मित्रांनो, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. 2.5 लाख विद्यार्थ्यांमधून सर प्रथम आलेत महाराष्ट्रात. या गोष्टीचा मलाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राला अभिमान आहे. आणि सर, तुम्ही इथे आलात, माझा पहिलाच पॉडकास्ट इतका सुंदर झालाय, मी सुद्धा भरून पावली आहे. म्हणजे त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन आणि खूप धन्यवाद. ही जी मुलं आहेत जे कष्ट करतायत, अपयशाची मनात भीती असते, त्यांच्यासाठी काय एक असा कानमंत्र द्याल? नक्कीच एक स्वतःवर विश्वास असला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपण काम करत राहणं किंवा अभ्यास करत राहणं फार महत्त्वाचं आहे. कारण भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुज ते संगस्त विकर्मणी. याचा अर्थ श्रीकृष्णाने अर्जुनाला असं सांगितला होता की तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नको. तुझं निश्चित फळ असेल ते निश्चित वेळेस तुला मिळणारच आहे. त्यामुळं आपल्या कामावर किंवा आपल्या अभ्यासावर, कर्मावर लक्ष देणं हे फार महत्त्वाचं आहे. ज्या गोष्टी वेळेत त्या वेळेत होत असतात आणि ते होणारच असतात. त्यामुळं विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष देणं चांगलं आहे. वा, मस्तच. म्हणजे आपल्याला आपल्या जीवनाचा एम जो एक मूलमंत्र आहे तो मिळणं फार महत्वाचं आहे. आपल्याला आपला एंड कळाला ना की प्रवास आणखी सोपा होतो. हे ह्या सरांच्या बोलण्यातून आणि अख्ख्या पॉडकास्टमधून आपल्याला कळालंय. आपल्याला जर कुठे पोहोचायचं हे माहिती असेल ना तर तो प्रवास आणखी सोपा आणि सुंदर होतो. या सगळ्या पॉडकास्टमधून ही गोष्ट तर आपल्याला नक्कीच कळाली. तुमचे मनापासून धन्यवाद की तुम्ही इथे आलात. नक्कीच. आणि तुमचे आभार. तुमचं आणि चित्रम प्रोडक्शन यांनी मला इथं बोलवलं, पॉडकास्ट घेतला. कारण मी पण जेव्हा स्ट्रगल करत होतो तेव्हा जे अधिकारी आहेत, सक्सेसफुल अधिकारी, त्यांचं पण पॉडकास्ट बघायचो. तेव्हा मनात कुठेतरी वाटत होतं की आपला पण पॉडकास्ट व्हावा आणि ते स्वप्न आज सत्यात उतरतंय. त्याबद्दल मी तुमचं पण आभार मानतो आणि प्रोडक्शनचं पण आभार मानतो. धन्यवाद.